नमस्कार श्रोतो, मी तुमची गॉसिप गर्ल आरजे वैष्णवी तुम्हा सर्वांचं स्वागत करते चहा आणि गॉसिप या शो मध्ये ओनली ऑन स्माइल FM 90.8 रेडिओ स्टेशन अकलूज. खरं तर आज ज्या गडावरती आपण फिरायला जाणार आहोत, ज्या गडाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, तो गड इतिहासामध्ये अजरामर झालेला आहे. भूतकाळ असू देत किंवा वर्तमान काळ असू देत, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या इतिहासांनी, त्यांच्या गड किल्ल्यांनी आणि अर्थातच माय मराठीनी नेहमीच अटकेपार झेंडे रोवलेले आहेत. आणि हीच मराठीची ताकद नेहमी वारंवार माय मराठीने दाखवलेलीच आहे. श्रोतो, छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य साकार करण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने केलेले न भूतो न भविष्यती असे धाडसी पराक्रम आजच्या पिढीला देखील प्रेरणादायी ठरतात. या सर्व घटना ऐकत असताना किंवा वाचत असताना आपल्या अंगावरती शहारे आल्या वाचून राहत नाहीत. महाराजांच्या पराक्रमापैकी सर्वात अविस्मरणीय असा प्रसंग म्हणजे बलाढ्य शाह अफजल खानाचा वध म्हणजेच शिवप्रताप. यात शिवप्रतापाचा साक्षीदार ठरलेल्या किल्ले प्रतापगडाविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. मंडळी, महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण असलेले पर्यटकांचे आकर्षण म्हणजेच महाबळेश्वर. सह्याद्रीच्या गिरीशिखरांमध्ये घनदाट वृक्षराजीत वसलेले महाबळेश्वर तेथील असंख्य पर्यटन स्थळांनी प्रसिद्ध आहे. येथून जवळपास 21 किलोमीटर अंतरावर प्रतापगड आहे. महाबळेश्वर बस स्थानकावरून आपल्याला प्रतापगडाच्या पायथ्याच्या वाहनतळावर जाणारी बस मिळेल. थेट बस न मिळाल्यास आपण वाडा कुंभरोशी गावापर्यंत बसने जाऊन तेथून तासाभरात जुन्या शिवकालीन पायऱ्यांच्या सहाय्याने प्रतापगड गाठू शकतो. आणि मला वाटतंय की ज्या लोकांनी अजूनपर्यंत प्रतापगड पाहिलेला नाहीये त्यांच्यासाठी ही माहिती पुरेपूर आहे. परंतु आता किंवा भविष्यात कधीही तुम्ही कोणत्याही गडाला भेट देताना एक गोष्ट आपल्याला करायची आहे. आता अर्थातच जागतिक वारसा स्थळांचा दर्जा आपल्या किल्ल्यांना मिळालेला आहे, त्यामुळे बरेचसे बदल या 12 किल्ल्यांवरती होणार आहेत. सगळ्यात पहिला बदल म्हणजे आपल्याला गड पाहण्यासाठी पैसे किंवा तिकीट हे आकारलं जाऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथे जाऊन आपण जे काही पूर्वीसारखे बर्थडे सेलिब्रेट करायचो किंवा मग गड किल्ल्यांवरती जाऊन आपल्या प्रियकराचं प्रेयसीचं नाव लिहायचो किंवा फोन नंबर लिहून यायचो, तिथे गलिच्छ अशी घाण करून यायचो, हे सगळं आपल्याला बंद करायचं आहे. तर आणि तरच त्या आपल्या किल्ल्यांचा मान कायम राहणार आहे. कारण की जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केल्यामुळे अनेक परदेशी लोक आता आपल्या भारतामध्ये आपल्या गड किल्ल्यांना बघण्यासाठी येणार आहेत. आणि त्यामुळे कुठेतरी उदरनिर्वाहासाठी तिथल्या लोकल लोकांना पैशासाठी अजून चालना मिळणार आहे. त्यामुळे आपण महाराष्ट्रीय म्हणून, एक भारतीय म्हणून, एक मावळे म्हणून एकच गोष्ट करूयात, आपले गड किल्ले स्वच्छ ठेवूयात आणि जपूयात. श्रोतो, आज आपण प्रतापगडाला भेट देतोय. आता प्रतापगडाला किंवा इतर कोणत्याही गडांना किल्ल्यांना भेट देण्यापूर्वी आपल्याला काय काय करायचं आहे आणि काय नाही करायचंय हे तर ब्रेकपूर्वी आपण पाहिलंच. परंतु प्रतापगडाची काही विशेष अशी वैशिष्ट्ये आहेत. प्रतापगडावर आजही शिवकाळातील नियम पाळले जातात. त्यामुळे गडाचे दरवाजे हे सूर्योदयापूर्वी उघडतात आणि सूर्यास्तानंतर बंद केले जातात. गडाच्या वाहनतळावरून आपण उतरल्यानंतर पुढे दक्षिणेला असलेला टेहळणी बुरुज उजव्या हाताला ठेवत सरळ जाणाऱ्या पायवाटेने थोड्याच वेळात तटबंदीमध्ये लपविलेल्या पश्चिममुखी महादरवाजात येऊन पोहोचतो. महादरवाजाची रचना म्हणजे रायगडाची गोमुखी द्वार आहे त्याप्रमाणे काहीशी आहे. शत्रूला गडावर येण्यासाठी या प्रवेशद्वारातून वळून आत यावे लागते. म्हणजे जर एखादा बाहेरून बघत असेल तर त्याला गडाचा दरवाजा दिसतच नाही. जेव्हा तो जवळ येईल तेव्हा त्याला दरवाजा दिसेल. परंतु शत्रूला तिथे येऊन दरवाजापर्यंत येण्यास लागणाऱ्या वेळात तटबंदीवरील सैनिक शत्रूला जायबंदी करतील. महाद्वार तोडण्यासाठी लाकडी ओंडके वापरू शकत नव्हते, कारण तिथे वळण होते. तोफेचा गोळा डागला तर तो तटबंदीला लागणार. दरवाजावर आघात होणे अशक्यच. आणि म्हणूनच मला वाटतंय की जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये आपल्या या शूरवीर प्रतापगडाला स्थान मिळालेलं आहे. आणि म्हणूनच पुन्हा एकदा सांगावंसं वाटतं, कोणत्याही गड किल्ल्यांना फिरायला जा किंवा भारतात कुठेही फिरायला जा किंवा जगाच्या पाठीवरती कुठेही फिरायला जा, त्या ठिकाणचं पावित्र्य, त्या ठिकाणची स्वच्छता राखणं हे प्रत्येक नागरिकाचं किंवा एक मनुष्य म्हणून प्रत्येकाचं कर्तव्य आहे. प्रतापगड हा अभेद्य आहे, कारण त्याचा मुख्य दरवाजा हा वळणाच्या रस्त्यानंतर आहे, एका वळणानंतर येतो आणि त्यामुळे तो दरवाजा फोडणं काही केल्या अशक्यच आहे. महादरवाजातून आत गेले की आपल्या उजव्या हाताला आपल्याला टेहाळणी बुरुज लागतो.
याच बुरुजाच्या बाजूने असलेल्या रस्त्याने आपण वर आलो आहोत. हा टेहळणी बुरुज चिखलती स्वरूपाचा असून शिवप्रताप बुरुज म्हणून देखील ओळखला जातो. इतिहासाच्या पुस्तकावर किंवा चित्रांमध्ये असलेला हा बुरुज याची देही याची डोळा बघितल्याचा आनंद फार वेगळाच आहे. ओठांमधून आपोआप छत्रपती शिवाजी महाराज की जय हे उद्गार नक्कीच निघतात. बुरुजावर जाऊन आपल्याला खाली असलेली अफजल खानाची कबर देखील बघायला मिळते. मंडळी, प्रतापगड या गडावर फिरायला गेल्यावर एक वेगळीच नशा चढते, एक वेगळंच फिलिंग येतं. कारण तिथल्या प्रत्येक कणाकणात आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे जाणवतात. म्हणून तुम्ही यदाकदाचित भविष्यामध्ये प्रतापगडावर गेला तर बुरुजावर जाऊन एक जोरदार शिवगारद देऊन महाराजांचा तो पराक्रम आठवून पुन्हा महाद्वाराकडे या. महाद्वाराच्या डाव्या हाताने वर जाणाऱ्या पायऱ्यांनी भवानी मातेच्या मंदिराकडे जायचे. डाव्या हातास आपल्याला गडाचा जुना प्रवेश मार्ग व नगरखान्याचे अवशेष बघायला मिळतात. पडझड झाल्याने हा मार्ग बंदच आहे. वाटेत उजव्या हातास आपल्याला महाराजांनी जलव्यवस्थापनासाठी बांधलेला प्रशस्त असा बांधीव तलाव बघू शकतो. म्हणूनच मला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये स्थान मिळालेलं आहे. कारण त्या काळातही छत्रपती शिवाजी महाराजांची विचार करण्याची पद्धत, किल्ले बांधण्याची पद्धत किंवा मग त्यांचे जे काही वेगवेगळी कला कौशल्य, सगळं विचारपूर्वक किल्ल्यांची केलेली बांधणी, ह्या सगळ्या गोष्टी खरंच उत्तम आहेत आणि पाहण्याजोग्या आहेत. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये स्थान मिळाल्याच्या निमित्ताने आपण ही सिरीज सुरू केलेली आहे. आणि मला असं वाटतंय की ही माहिती फक्त ऐकू नकोयात, तर प्रत्यक्षात त्या गड किल्ल्यांवर जाऊन भेट देऊयात आणि हा सगळा अनुभव याची देही याची डोळा अनुभवूयात, ज्यामध्ये आज आपण प्रतापगडाला भेट द्यायला गेलोय. मंडळी, ब्रेकपूर्वीच आपण पाहिलं की महाराजांनी जलव्यवस्थापनासाठी बांधलेला प्रशस्त असा बांधीव तलाव आपल्याला गडावर पाहायला मिळतो. त्याच्याच पुढे काही पायऱ्या चढून आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी जातीने लक्ष देऊन स्थापन केलेले स्फूर्ती देवता आई भवानीच्या मंदिराजवळ येऊन पोहोचतो. मंदिरात आपल्याला मोबाईल किंवा कॅमेरा वापरण्यास परवानगी नाही आणि याची दक्षता, काळजी आपणच घ्यायची आहे. मंदिरात आपल्याला भवानी मातेची सालांकृत प्रसन्न मूर्ती आढळते. इतिहासात या मूर्तीविषयी आपल्याला जी माहिती पाहायला मिळते याबद्दल मी तुम्हाला सांगणारच आहे. मूर्तीच्या शेजारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजेतील असलेले स्फटिकाचे शिवलिंग बघायला मिळते. इथे आपल्याला एक तलवार देखील बघायला मिळते. ही तलवार म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी शिवप्रताप प्रसंगी केलेल्या पराक्रमाची साक्ष आहे असं सांगितलं जातं. भवानी मातेचा आशीर्वाद घेऊन आपण पुढे भवानी हस्तकला केंद्राकडे जायचे. तिथे सर्व बघून पुढे गेल्यावर भवानी तलाव, तलावाचा चिलखती बुरुज आणि चोर दिंडी आपल्याला बघायला मिळते. प्रतापगड या गडाबद्दल माहिती जाणून घेतो आणि आता आपण भवानी मातेच्या मंदिराकडून बाले किल्ल्याकडे प्रस्थान करतोय. बाले किल्ल्याकडे जाण्यासाठी पायऱ्या आहेत. वाटेत आपल्याला दिसते ती मूर्ती समर्थ रामदासांनी स्थापन केलेली हनुमानाची मूर्ती आहे असं सांगितलं जातं. गडाचा बाले किल्ला हा देखील तटबंदी आणि दरवाजाने मजबूत बनलेला आहे. छोटेखानी परंतु वळणातून आत जावे लागेल असे प्रवेशद्वार आपल्याला इथे बघायला मिळते. प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर आपण केदारेश्वर महादेवाच्या मंदिराजवळ येऊन पोहोचतो. मंदिराची जागा आहे तशी भवानी मंदिरासाठी राजांनी निवडलेली, परंतु तिथे स्वयंभू शिवलिंग आढळल्याने तिथे महादेवाचे मंदिर बांधण्यात आले. मंदिराच्या समोर घडीव दगडात बांधलेली प्रशस्त अशी सदर बघायला मिळते. याच ठिकाणी राजांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले असावेत. न्यायनिवाडे, मसलती याच सदरेत झाल्या असाव्यात आणि म्हणून एकदा तरी तिथे जाऊन बघाच. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्या गड किल्ल्यांवरती न्यायनिवाडे केलेत, मसलती केल्यात. त्या गड किल्ल्यांना किमान आपण एकदा भेटूयात तरी. मंडळी, प्रतापगडावर केदारेश्वराचं मंदिर आहे. केदारेश्वराच्या मंदिराच्या पाठीमागे वाडाचे अवशेष आपल्याला बघायला मिळतात. ते राजवाड्याचे असावेत असा अंदाज आहे. इथे फुलांच्या बागेच्या मध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बघायला मिळतो. हा अश्वारूढ पुतळा बघून त्याला वंदन करून आपण पुढे भटकंती सुरू ठेवूयात. पुतळ्याच्या शेजारी शासकीय विश्रामगृह आहे. एका बाजूला आपल्याला गडाच्या बाले किल्ल्याच्या तटबंदीवर जाण्यासाठी वाट आहे. जावळीचे खोरे, ज्यात अफजल खान अर्धी लढाई हरलाच होता, त्याचे विहंगम दृश्य आपल्याला तटबंदीवरून फेरफटका मारताना समजते. आपल्याला या फेरीत पहिले लागतो राजपहारांचा दिंडी दरवाजा, नंतर रेडका बुरुज, यशवंत बुरुज आणि पुढे सूर्य बुरुज.
हे सर्व बघितले म्हणजे आपली गडफेरी संपली. आल्या वाटेने परत महादरवाजामधून वाहनतळावर आपण जायचे. खरं तर प्रतापगड आपला फिरून झालेला आहे, परंतु प्रतापगडाचा इतिहास जाणून घ्यायचा राहिला आहे. मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात केल्यानंतर जावळी ताब्यात घेतली. जावळीमधील भोरप्या हा डोंगर महाराजांच्या समोर आला. डोंगराच्या आकाराने आणि जावळीच्या खोऱ्यामुळे प्राप्त दुर्गमतेने महाराजांचे लक्ष वेधून घेतले. कोकण आणि वाई हे दोन प्रांत जोडणाऱ्या रस्त्यावर मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या डोंगराचे महत्त्व दुर्गपती शिवरायांनी चांगलेच ओळखले. महाराजांनी अर्जोजी यादव यांना इथे किल्ला बांधण्याची आज्ञा दिली. त्यांनी फक्त 2 वर्षात किल्ला बांधून महाराजांच्या स्वराज्याचा स्वाधीन केला. फक्त 2 वर्षात किल्ला बांधला. विचार करा, त्या काळात त्या लोकांची काय ताकद असेल, नाही का? गडावर भवानी देवीचे मंदिर असावे असे महाराजांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी सध्या असलेले केदारेश्वर मंदिर येथे जागा निवडली. परंतु त्या ठिकाणी शिवलिंग सापडल्याने तिथे केदारेश्वर महादेवाचे मंदिर बांधण्यात आले. भवानी मातेचे मंदिर हे त्यामुळे आपल्याला बालेकिल्ल्याच्या बाहेर दिसते. भवानी मातेची मूर्ती ही नेपाळमधील गंडकी नदीच्या पात्रातील शाळीग्राम या शिळेपासून बनवलेली आहे. प्रतापगड व त्याच्या परिसराचा फायदा महाराजांना जेव्हा अफजल खान वध झाला तेव्हा खूप झाला. अफजल खान वधापूर्वी महाराज इतर शत्रूंसमोर फक्त एका सरदाराचे पुत्र आणि बंडखोर होते. परंतु अफजल खानाच्या वधाने संपूर्ण हिंदुस्थानात राजांचा स्वतंत्र राज्य उभा करण्याचा प्रयत्न प्रकट झाला. 1659 ते 1818 हा प्रदीर्घ कालखंड होता. यातील 1689चा काही कालावधी सोडता गड शत्रूच्या हाती लागलाच नाही. 1818 नंतर साताऱ्याच्या गादीवर छत्रपती प्रतापसिंह यांना इंग्रजांनी बसवले. त्या काळात इंग्रजांचा हस्तक बाळाजीपंत नातू यांनी प्रतापसिंहांना प्रतापगड पाडावा असा सल्ला दिला. इंग्रज अधिकारी एल्फिस्टनकडे महाराजांनी मागणी केली की प्रतापगड देवाची जागा न पाडावे. त्याने ही मागणी मान्य देखील केली. आज आपल्याला जो सुस्थितीत गड दिसतोय त्याचे श्रेय छत्रपती प्रतापसिंह राजे यांना जाते आणि सध्या हा गड सातारा गादीच्या ताब्यात असल्याने त्यांना देखील जाते. तर मंडळी, असा हा प्रतापगड. या गडाबद्दल आज आपण भरपूर गप्पा मारल्या, त्याचा इतिहास जाणून घेतला.